श्री स्वामी समर्थ. खरं तर असा व्हिडिओ बनवायची माझी खूप दिवसापासून नियोजन चालू होतं, की जसं की खूप सारे क्वेश्चन्स मला कमेंटमध्ये किंवा Instagramच्या DMमध्ये विचारले जात आहेत. त्या प्रत्येकांनाच मी रिप्लाय करेन असं माझ्याच्याने शक्य होत नाही. त्यामुळे एक असा लाँग व्हिडिओ बनवायचा होता मला, ज्यामध्ये मी सगळ्या क्वेश्चनचे आन्सर स्पष्टपणे देऊ शकतो. आणि कमेंट्स करताना कसे आपण शॉर्टमध्ये बोलतो म्हणजे पण असं व्हिडिओ बनवलं की स्पष्टपणे स्पष्ट सांगता येते माणसाला समोरच्या. त्यामुळे तुम्हालाही जास्त समजेल माझ्याविषयी. खरं तर लक्ष गुरु हे आपल्यासोबत असतात. त्यामुळे दिवसा व्हिडिओ बनवणे असं शक्य नाही. त्यामुळे मी रात्री व्हिडिओ शूट करते आणि आत्ता माझं सगळं उरकलं आहे आणि आत्ता मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे. तुम्हाला दाखवतो किती वाजले खरं तर. तर बघा रात्रीचे 1:19 झाले. खरं तर हे टायमिंग कॉमन असेल शहरातल्यांसाठी. पण आम्ही तर इथे 8लाच सगळे आमच्या घरातली झोपते. त्यामुळे टायमिंग खूप आहे आणि असं मी पण नवीन ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे ना, तर त्यामुळे असं कॅमेरासमोर बोलणं मला पण ऑकवर्ड जाते थोडं. त्यामुळे एकटा एकटाच हा ब्लॉग शूट करते. तर चला आपण डायरेक्ट आपल्या मुद्द्यावर वळूया. पण त्याआधी खरं तर तुम्ही मला खूप सपोर्ट केला आहे. अगदी कमी दिवसात माझे जवळपास 2.5K सबस्क्रायबर तुम्ही पूर्ण करून दिले आहेत. त्याबद्दल खरं तर तुमचा आभार मानायचा आहे मला. खरंच खूप धन्यवाद आणि असंच प्रेम तुमचं कायम राहू दे. मी नक्की तुम्हाला चांगला कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. तर चला खूप जणांनी मला खूप क्वेश्चन केले होते, ते मी नोट करून ठेवले आहेत आणि तेच मी एक वर हे करणार आहे, डिस्कस करणार आहे त्या क्वेश्चनबद्दल. तर पहिले तर सगळ्यात मेन म्हणजे मी माझं इंट्रोडक्शन देतो. पहिलं माझ्याबद्दल सांगतो, परत फॅमिलीबद्दल सांगतो. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. तर पहिलं तर माझं नाव सांगतो पूर्ण. माझं नाव आहे गणेश संजय शिंदे आणि सगळ्यात जास्त विचारलेला प्रश्न माझं गाव कोणतं, माझं गाव कोणतं. त्याचबरोबर चिमणी तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. चिमणीच्या मम्मीला देखील हा क्वेश्चन खूप विचारला गेलेला आहे, तुमचं गाव कोणतं, तुमचं माहेर कोणतं किंवा असतं. तर माझं गाव आहे, आमचा जिल्हा सांगलीच आहे, तालुका कडेगाव येतोय आम्हाला. पण आम्हाला पलूस देखील जवळ आहे. पलूस कडेगाव जवळ रामापूर म्हणून गाव आहे, छोटंसंच गाव आहे खेडेगाव. तिथं ते आमचं गाव आहे. तर दुसरा म्हणजे तर माझं शिक्षण. मी म्हणजे काय शिकतोय हे एक ह्याच्या प्रतीक्षा शिंदे ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं माझं शिक्षण. पण एका कोणाचं तर कमेंट आली की तू तिथे खूप फास्ट बोलला आहेस, त्यामुळे मला समजतच नाही तू काय बोलला आहेस, ते कशाबद्दल शिकतोयस किंवा आणि कमेंट होती तू शेतीबद्दल काय शिकतोयस का. तर तसं काय नाही. माझं शिक्षण मी BTechला आहे, म्हणजे इंजिनिअरिंगला आहे. सेकंड इयरला आहे आत्ता मी. सेकंड इयरची म्हणजे थर्ड सेम आमची आत्ता होईल. आत्ता मी फोर्थ सेमला जाणार म्हणजे. आणि एक कमेंट होती मी डिप्लोमा केला आहे का किंवा डिप्लोमा करतोयस का तू. तर तसं काय नाही, मी 11वी-12वी केली होती आणि CETच्या मार्क थ्रू मी डिग्रीला ॲडमिशन घेतलं होतं. त्यानंतर आत्ता 1.5 वर्ष झालं माझं, म्हणजे मी सेकंड इयरला आहे आत्ता. तर दुसरा प्रश्न एक होता की तुमचे आई वडील दाखवा, आई वडील का ब्लॉगमध्ये नसतात. तिच्या पण कमेंटमध्ये खूप येत होतं, आईला दाखवा, वडिलांसनी दाखवा, तुमचे आई वडील का नाहीत ब्लॉगमध्ये, तुम्ही एकदा पण दाखवले नाहीत. तर माझ्या ब्लॉगमध्ये आहे मम्मी थोडीशी, पण वडिलांबद्दल मी सांगतो. तर 2011 सालीच माझे वडील आम्हाला सर्वांना सोडून गेलेले आहेत, म्हणजे ते वारलेले आहेत. 2011 साली म्हणजे आता जवळपास 15 वर्ष होऊन गेली. त्यावेळेस मी जवळ 5च वर्षाचा असेल त्यावेळेस ते वारलेले आहेत. त्यामुळे ते तर काय ब्लॉगमध्ये नसणारच आहेत. पण मम्मीला मी घेतलेलं आहे 1-2 ब्लॉगमध्ये, म्हणजे आळवडीच्या आहे रेसिपीमध्ये. ती माझी मम्मी आहे आणि मम्मीची मम्मी म्हणजे आमची आजी, ती देखील ब्लॉगमध्ये आहे, भरपूर ब्लॉगमध्ये आहे ती, प्रत्येक ब्लॉगमध्ये आहे. तिच्या पण आहे, माझ्या पण आहे, ती तुम्हाला बघायला मिळेल. पण अजून
कॅमेरा शाय आहेत लोक, म्हणजे गावाकडच्या लोकांना वाटतं ना वेगळं, त्यामुळे ती जास्त करून यायला लाजत आहेत. पण मी नक्की आता गावाकडे गेलो ना, नक्की मम्मीला एक चांगल्या मोठ्या व्हिडिओमध्ये घेईन आणि तुमच्यावर किंवा जमलंच तर मी लाईव्ह पण येईन मम्मी बरोबर. असं माझं प्लॅन आहे, बघतो आणि कसं कसं होतंय काय त्याच्या हिशोबाने. तर दुसरा आणखी एक प्रश्न होता, की प्रतीक्षा कोण आहे तुझी? तर प्रतीक्षा शिंदे ही माझी सख्खी बहीण आहे. म्हणजे तुमच्या चिमणीची मम्मी माझी सख्खी बहीण आहे. म्हणजे चिमणी माझी भाची आहे आणि चिमणीचा मी सक्का मामा आहे. बऱ्याच जणांनी विचारलं होतं चुलत मामा आहे का, किंवा प्रतीक्षा तुझी चुलत बहीण आहे का सख्खी बहीण आहे, असं बऱ्याच कमेंट होत्या आमच्या दोघांविषयी. तर ती माझी सख्खी बहीण आहे. आणि एक होता, तुम्ही किती जण बहीण आणि भावंड आहे? तर आम्ही 4 जण बहीण भावंड आहे. मला 2 बहिणी आहेत त्या आणि एक भाव आहे, म्हणजे आम्ही 2 मुलं आणि 2 मुले असा आपत्ती आहे आमच्या आईवडिलांनी. तर आणखीन एक प्रश्न होता, तू शेती करतोस का, किंवा शेतीविषयी काय शिकतोयस का? तर तसं काय नाही, मी शेती वगैरे तर म्हणजे केलेलीच आहे आईवडिलांबरोबर, लहानपणापासूनच शेतीत आहे. त्यामुळे शेतीतली सर्व माहिती आहे. पण असं शेतीविषयी काय शिकत वगैरे नाही, म्हणजे ॲग्रीला वगैरे असं काय नाही. मी इंजिनिअरिंगच करतोय आणि आय टीमध्येच आहे मी, म्हणजे आय टी फील्डमध्येच फ्युचर बनवणार आहे असं माझं ड्रीम तर आहे. आणि ब्लॉगिंगचं म्हणाल तर आवड म्हणून एक ब्लॉगिंग स्टार्ट करतोय. आणि एक फॅशन म्हणून फॉलो करायचं आहे. इच्छा तर खूप दिवसापासून होती, पण सुरुवात आत्ता झालेली आहे आणि सपोर्ट पण तुमचा खूप चांगला मिळत आहे, त्यामुळे काय विषयच नाही. आणि बहीण भावंडांचं म्हणला तर का नाही, आम्ही 4 जण बहीण भावंड आहे. सर्वात मोठी बहीण आहे, त्यानंतर प्रतीक्षा म्हणजे चिमणीची मम्मी ही दुसरी आहे, म्हणजे बारकी बहीण म्हणतो आम्ही. आणि तिच्यानंतर भाऊ आहे माझा मोठा, तो पुण्याला असतो आत्ता. आणि सगळ्यात शेवट मी आहे, सगळ्यात लहान मी आहे. म्हणजे प्रतीक्षा आणि मी लहान, बहिणींच्यात ती लहान आहे आणि भावांच्यात मी लहान आहे. तर असं काय आहे. तर माझं कॉलेजचं म्हणाल तर मी कॉलेजला सांगलीला इथं. आणि आत्ता बरेच कमेंट येते की लक्ष कोण आहे किंवा गुरु कोण आहे, डी एम आलते मला अशी काय, लक्ष कोण आहे तुझा किंवा गुरु कोण आहेत, की ह्या 2-3 ब्लॉगमध्ये ते दिसलेले आहेत, त्यामुळे ते कमेंट आले. आणि तू आत्ता शूट करतोयस हे घर कोणाचं आहे, तू कुठे राहतोयस हे घर कोणाचं आहे? तर मी राहतोय हे घर आत्ता बहिणीचं आहे, माझ्या मोठ्या बहिणीचं घर आहे. तिथे मी राहतोय, म्हणजे ती पण सांगलीतच राहत्या आणि इथलं कॉलेज माझं खूप जवळ आहे. त्यामुळे मी आत्ता इथे शिफ्ट झालो आहे. 1.5 वर्ष मी हॉस्टेलला होतो आणि आत्ता एक महिना झाला असेल, महिना झाले मी इथं शिफ्ट आहे. कारण बहीण आहे ती पण म्हणत्या राहा. आणि तिचीच ती 2 मुलं आहेत, म्हणजे लक्ष पण माझा भाचा आहे आणि गुरु पण माझा भाचा आहे, चिमणी पण माझी भाचीच आहे. तर असे काय कमेंट होत्या. तर आणखी एक कमेंट होती, तू माईक वापरतोस का, किंवा तू कोणता माईक वापरतोस व्हॉइस ओव्हर करायला, किंवा तू कॅमेरा वापरतोस का? तर मी कॅमेरा वगैरे काही वापरत नाही. माझ्याकडं सॅमसंग A55 हे फोन आहे, तोच मी यूज करतो. म्हणजे शूटिंगसाठी पण तो, एडिटिंगसाठी पण आणि व्हॉइस ओव्हर पण त्या फोनमध्येच करतो. माईक वगैरे लावत नाही, फक्त शांत ठिकाणी असल्यावर व्हॉइस ओव्हर करतो, किंवा मग पहाटेचं किंवा असं रात्रीचं व्हॉइस ओव्हर करून ठेवतो. किंवा मग काय करतो, टेरेसवरच जाऊन सरळ व्हॉइस ओव्हर करतो, कारण मुलं खूप दमवतात ना. लक्ष तर दिवसभर माझ्या मागच असतो या, त्यामुळं तर काय शक्य होत नाही त्यांच्या गडबडीत. आणि आपण काय करायचं, फोनला जवळ ठेवून व्हॉइस ओव्हर केलं ना, खूप चांगला आवाज येतो. त्यामुळे माईकची अशी गरज नाही भासत. आणि तुम्ही स्टार्ट करायचं असलं ना, काही नसलं, एक फोन असला तरी तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि एडिटिंग कशात करतो हे एक क्वेश्चन होता. एडिटिंगसाठी मी VNच ॲप्लिकेशन अजून यूज करतोय. आता तरी तेच करतोय. आता इनफ होतंय ते एडिटिंगसाठी.
हां, आणखीन एक सांगली म्हणजे इकडचे सांगलीतले मी ब्लॉग्स टाकाय स्टार्ट केले, तेव्हा एक कमेंट आलती की "तू पुण्यात राहतोयस का? किंवा पुण्यात घर आहे काय तुमचं?" म्हणून. तर तसं काही नाही, मी सांगलीतच राहतोय आणि हे फ्लॅटमध्ये आम्ही आहे, हे सांगलीतच आहे घर. म्हणजे हे घर माझ्या मोठ्या बहिणीचं आहे. म्हणजे आम्ही सांगलीतच आहे खरं हे घर आणि इथून कॉलेज पण माझं जवळच आहे. एक कमेंट होती की तू प्रतीक्षाकडे जात नाहीस का किंवा तिकडे गेला नाहीस का. तर अजून तर मी नाही गेलेलो मुंबईला, कारण मला जमतच नाही, कारण कॉलेज असते त्यानंतर घर, परत शेतीतली कामे असली की गावाकडे देखील असतो. आणि कॉलेज स्टडी या सगळ्यातनं मला झालंच नाही जायचं. पण मी लवकरच जाणार आहे तिकडे आणि ते गेल्यावर तुमच्यावर नक्की शेअर करेन तिकडं गेलेला ब्लॉग. तर हेच काही तुमचे प्रश्न होते. थोडेच होते, पण मलाच व्हिडिओ बनवायला जमत नव्हतं. कारण वेळच भेटत नाही तेवढा. माझी एक्झाम पण जवळ आलेली आहे आणि अ, लहान मुलं घरात असली की असा निवांत वेळ मिळतच नाही ब्लॉग बनवायला आणि त्यांच्यामध्ये लोडगोड झाली की आवाज हे होतंय, कन्सिस्टंट राहत नाही आणि त्याचबरोबर कसं अजून मी पण नवीन ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे, त्यामुळे मी पण अजून कॅमेराशाय आहे, एवढा फ्रीली नाही कॅमेराबरोबर. त्यामुळे मला पण ऑकवर्ड फील होते, कोण तर माझ्या समोर आहे आणि मी कॅमेरासमोर बघून बोलतोय वगैरे असं. त्यामुळे हा ब्लॉग जरा लेटच झाला, त्याबद्दल खरंच मी तुमची माफी मागेन आणि तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल आणि एकदा मी पुन्हा तुमचं धन्यवाद म्हणतोय. आणि झालं एवढाच ब्लॉग होता. एवढंच काय तुमच्याबरोबर बोलायचं होतं. आणखी तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की तुम्ही या ब्लॉगमध्ये कमेंट करा. मी नक्की त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि काय कंटेंट माझ्याकडून तुम्हाला हवा असेल तर तो देखील तुम्ही विचारू शकता, कारण मी लगेच तुमच्यावर शेअर करेन. तर झालं, आता आवरतो मी पण आणि जातो, खूप उशीर झालेला आहे आणि सेटअप वगैरे आवरायला पण मला टाईम जाईल. तर थँक्यू, असा सपोर्ट राहू द्या.